भारत विरुद्ध श्रीलंका ही वर्ल्ड कपची फायनल मॅच आज होते। या वर्ल्ड कप मध्ये दोन्ही टीमची कामगिरी सारखी झाली आहे। फॉर्म, क्लास आणि टॅलेंट या तीनही क्षेत्रात दोन्ही टीम तुल्यबळ आहेत। त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात कोणती टीम दुसरा वर्ल्ड कप जिंकणार इकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागले। वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच होणाऱ्या ऑल एशिया फायनल मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन टीम्स आमने सामने येणार आहेत। या दोन्ही देशांचा वर्ल्ड कपचा इतिहास आणि वर्तमान सारखाच आहे। टीम इंडियाने 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला आणि 2003 मध्ये उपविजेतेपद पटकावलं। तर श्रीलंकेने 1996 मध्ये विजेतेपद आणि 2007 च्या वर्ल्ड कप मध्ये उपविजेतेपद पटकावलं। आता या दोन्ही टीम्स तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल मध्ये दाखल झाल्यात। बॅटिंग ही दोन्ही टीम्सची शक्ती आहे। भारताचे सचिन, सेहवाग आणि युवराज हे तीन बॅट्समन फॉर्मात आहेत, तर लंकेचे दिलशान, तरंगा आणि संगकारा या तिघांना आउट करण्यात प्रतिस्पर्धी टीम्सना नेहमीच जड केलाय। श्रीलंकेकडे अंगठा तोड यॉर्कर टाकणारा मलिंगा आहे, तर भारताकडे रिव्हर्स स्विंगवर हमखास विकेट घेणारा झहीर खान आहे। मुरलीचं मॅजिक ही लंकेची शक्ती आहे, तर हरभजनचा दुसरा चालल्यास मुंबईत लंका दहन होणार हे निश्चित। टीम इंडियाला सचिनसाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे, तर लंकेला मुरलीधरनला वर्ल्ड कपची गिफ्ट द्यायची आहे। धोनीच्या कूल कॅप्टन्सीचा टीम इंडियाच्या यशात मोठा वाटा आहे, तर संघकाराचं कौशल्य लंकेसाठी फायद्याचं ठरलंय। दोन विकेट कीपर कॅप्टन वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये पहिल्यांदाच आमने सामने आले। मुंबईतलं हवामान, वानखेडेचं पिच याचा लंकेला अंदाज आहे, मात्र भारतीय संघाला थेट फायनल मध्येच या ठिकाणी खेळावं लागणार आहे। या दोन्ही टीम्सनी मागच्या 4 वर्षात अनेक संस्मरणीय विजय मिळवलेत। आता त्यांची फायनल परीक्षा आहे। या फायनल वॉर मध्ये दोन्ही टीमच्या प्रत्येक प्लेयरचं कौशल्य पणाला लागेल। ही मॅच जिंकण्यासाठी केवळ क्लास, फॉर्म आणि टेम्परामेंट महत्वाचं नाही, तर कोणत्याही क्षणी डगमगून न जाण्याचं भानही या मॅच मध्ये निर्णायक ठरेल। हे भान जी टीम राखेल त्याच टीमला हे फायनल वॉर जिंकण्याची जास्त संधी आहे। झी 24 ताससाठी ओंकार डंकेसह हेमाली मोहिते, मुंबई। एकूणच सगळ्यांना उत्सुकता या सामन्याची, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झी 24 तास वरती आज 2:30 वाजेपर्यंत सामना सुरू होईपर्यंत हे मेगा कव्हरेज दाखवण्यात येणार आहे। या सामन्याबद्दलची चर्चा आणि आणखी बरंच काही असणार आहे। आपल्यासोबत आता सध्या स्टुडिओमध्ये ते म्हणजे ज्येष्ठ क्रिकेट विश्लेषक आणि समीक्षक चंद्रशेखर संत सर, स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये। आणि ग्रहांकशास्त्राचे अभ्यासक अभय बेंद्रे, अभयजी तुमचं देखील स्वागत स्टुडिओमध्ये। संत सर, नाणेफेक जिंकत असतो अभय बेंद्रे, मी तुमच्याकडे येईन। पुढच्या ब्रेकमध्ये तुमच्याशी मी सविस्तर चर्चा करणार आहे, पण आता ब्रेकला जाण्यापूर्वी मला थोडक्यात तुमच्याकडून उत्तर हे हवंय, ते म्हणजे आज तुमचं ग्रहांकशास्त्र काय सांगते, धोनीचं नशीब किती जोरात आहे? नाणेफेकीच्या बाबतीत काय सांगा? नाणेफेकीच्या बाबतीत 2 ते 3 हा जो ग्रह मी कॅल्क्युलेट केला तो शनी ग्रहाच्या प्रभावाखाली येतो आणि त्या दोघांच्या मध्ये तुलना केली संघकार आणि धोनीमध्ये, तर धोनी त्याच्यामध्ये नक्कीच सरस आहे। म्हणजे धोनीचे तो स्टार धोनीचा पॉझिटिव्ह असल्यामुळे आणि गेल्या 2 मॅचेस मध्ये मी जे भविष्य वर्तवलं होतं टॉसचं, ते मी सुद्धा प्लॅनेटच्या ह्यानेच वर्तवलं होतं, तर निश्चित मला तरी असं वाटतंय की धोनी टॉस जिंकणारच। निश्चित 28 वर्षांची आमची सगळ्यांची प्रतीक्षा आहे, सगळ्या देशाची प्रतीक्षा आहे। अगदी तुमच्या तोंडात साखर पडवा आणि तुम्ही म्हणताय त्यामुळे पुन्हा एकदा तुमचा अंदाज हा खरा ठरव, यात काही शंकाच नाही। तुमच्या दोघांशी चर्चा मी अशी सुरू ठेवणार आहे। आज 2:30 वाजेपर्यंत आपलं हे मेगा कव्हरेज सुरू असणार आहे। या मॅच बद्दल अनेक तज्ञ, फिल्म स्टार्स आणि क्रिकेट विषयी बोलणारे, भरभरून बोलणारे अनेक रसिक आपल्या स्टुडिओमध्ये येणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण ही मॅच सुरू होण्यापर्यंतचा जो काळ आहे, जो काळ पटकन जावा असा आपल्याला वाटतोय, तो काळ सगळा आपण घालणार आहोत। 2:30 वाजेपर्यंत हे मेगा कव्हरेज सुरू असेल। अभय सर, तुमच्याकडे येईन मी। बघताय तुम्ही, म्हणजे खरोखर हा जो वेळ 2:30 वाजेपर्यंतचा, आम्ही म्हणून हे सगळं मेगा कव्हरेज ठेवलंय, कारण काल रात्रीपासून म्हणजे मला तर नाही वाटत सगळ्याच क्रिकेटपटूंना झोप आली असेल आणि इतका हा दुग्धशर्करा योग आहे, म्हणजे याला अमृत योग म्हणता येईल। सचिनची 100वी सेंचुरी, त्यातही वानखेडे, आणि हे सगळं मुंबईत होते, आपल्या मुंबईत होते, तर आज सचिनची ग्रहस्थिती काय? ते सांगण्या अगोदर मी प्रेक्षकांना सांगेन की भारताचा 8वा प्रताप त्यावेळी तुम्ही आठवा की 18 जून 1983चा दिवस, मी खास या दिवसाबद्दल बोलू इच्छितो, कारण त्या दिवशी कपिलनी झिम्बाब्वेच्या अगेन्स्ट 175 नॉट आउट केले आणि 1 हँड मॅच जिंकून दिली होती आणि त्याच्यावरच आपण इंडियाच्या फायनल विश्वकपच्या फायनल मध्ये प्रवेश करू शकलो। तर ग्रहांकशास्त्रातून मी थोडक्यात तुम्हाला त्या दिवसाविषयी सांगतो आणि कपिलच्या विषयी सांगतो। 18 जून 1983 चे जर इफेक्टिव्ह स्टार आपण बघितले जसे मी सांगत होतो, तर 1+8 म्हणजे 9 मंगळ,
महिन्याचा जून म्हणजे 6 शुक्र आणि 1983 ची बेरीज म्हणजे गुरु. काल तर मी गुरुबद्दल भरपूर सांगितलेलं आहे आणि त्याची बेरीज येते 9. आणि कपिलची जी जन्मतारीख आहे, कपिलच्या जन्मतारखेमध्ये मंगळाचा म्हणजे 6 जानेवारी 1959 ही कपिलची जन्मतारखेच्या याच्यामध्ये मंगळाची जी पॉवर आहे ती अतिशय पॉवरफुल होती आणि म्हणूनच त्या दिवशी कपिलने जी 1 हँड मॅच जिंकून दिली ती आपल्या टीमनी जरा आठवावी. म्हणजे कपिल देवांचा 8वा प्रताप हे कधी विसरून चालणार नाही. आणि निश्चित आपण काहीतरी चांगलं काम करताना आधीची चांगली केलेली कामं अगदी आठवतो. पण संत सर, जसा बाबा बेंद्रे मगाशी बोलता सांगतो, दुर्दैवानं कपिलचा हा पराक्रम रेकॉर्ड होऊ शकला नव्हता, पण तुम्ही साक्षीदार होता त्या क्षणाचे. त्याबद्दल काय सांगाल? त्या दिवशी आम्ही तिकडे टर्नब्रिज वेल्सला गेलो होतो. टर्नब्रिज मध्ये इथून जसं कर्जत आहे तसं लांब, आणि त्या दिवशी एक मॅच होती इथून शिवाजी पार्क कसं आहे तसं. त्या दिवशी तिथेही मॅच होती, तिथे मॅच होती. पण आम्ही म्हटलं नाही आपण टर्नब्रिज वेल्सला जायचं. मी माझा मित्र विश्वनाथ आम्ही सकाळी तिकडे गेलो. पाऊस भुरभुर होता, पाऊस थांबला, मॅच सुरू झाली, टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. आम्हाला आश्चर्य वाटलं बॅटिंग कशी घेतली, ढगाळ वातावरण. ही मॅच रेकॉर्ड फक्त 5-17 अशी अवस्था झाली आणि मग कपिलने फलंदाजी झाली. कारण ह्याला कारण एकच आहे की आपण म्हणतो ना की संप होतो, भारतात नाहीये, हे बीबीसी राज स्ट्रायकर होतं. म्हणजे बघा आपण म्हणतो की बीबीसी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, आपण म्हणतो एवढं मोठं, आपल्याला वाटतं की दैवतासारखं आहे, आम्ही गेलो तर खरंच वेगळंच ते वातावरण आहे. पण ते त्या दिवशी त्यांचा संप होता आणि म्हणून कपिलची ही जी मॅच आहे ही रेकॉर्ड होऊ शकली. पण कपिल सांगतो की आम्ही दोघं तिकडे त्या होतो, तर त्यांच्या हृदयात बघा आणि आमच्या हृदयाच्या गप्प्यात जपून ठेवलीच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, कसं आहे माहिती, या सगळ्या खेळी म्हणजे जसं कुठलंही चांगलं काम करताना आपण अतिशय उत्साह येईल अशा घोषणा देतो किंवा चांगल्या गोष्टी सगळ्या आठवतो, तसा हा कपिलचा सगळा सामना होता. अभय बेंद्रे, मी पुन्हा तुमच्याकडे येईन. सचिन, आज म्हणजे कसं आहे माहिती का, तुमचे राहू, केतू, शनी, गुरु, कोण जे असतील ना सगळ्यांना आज तुम्ही आपण सगळ्यांना नमस्कार करूया. सचिनच्या वाटेत कोणी आलेलं आज मुख्य म्हणजे मी काल सांगितल्याप्रमाणे आज जी जन्मतारीख आहे त्यामध्ये 2दा 4 आलेले आहेत. एक एप्रिलचे 4 आणि 2011चे 4, आणि त्याला हर्षल ग्रह म्हणतात आणि तो सडनली धक्का देतो. आणि कपिलच्या जन्मतारीख आपल्या सचिनच्या जन्मतारखेनुसार त्याच्या ह्याच्यामध्ये 24 एप्रिल 1973च्या जन्मतारखेनुसार त्याचा हर्षल सुद्धा आज पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पूर्ण सचिनला आज चान्स आहे आणि त्याचे बाकीचे जे ग्रह आहेत ते सुद्धा इतके पॉवरफुल आहेत की मला तरी असं वाटतं की सचिन जे काही आज विचार करेल ते निश्चितच तो त्या गोलपर्यंत पोहोचेल. तुमच्या तोंडात साखर पडू आणि सगळं मानसिक. आज सचिनच्या खेळाबद्दल एवढी सगळ्यांना आपल्याला उत्सुकता आहे आणि का कोणास अक्षय हुरूर लागली. सचिनचा शेवटचा वर्ल्ड कप. मी येईन तुझ्याकडे चर्चा करणार एका ब्रेक नंतर. एक छोटीशी विश्रांती मी घेतोय. हे मेगा कव्हरेज आपलं असंच सुरू असणार आहे आज दुपारी 2:30 पर्यंत. थेट पाहत राहा झी 24 तास.